नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, अभ्यास करताय ना? अभ्यास केलाच पाहिजे. आज आपण शिकणार आहोत अतिशय महत्त्वाचे प्रकरण, म्हणजे कोणते? लसावी व मसावी. नाव टाका मग पटकन मित्रांनो. काय नाव टाकायचंय? लसावी व मसावी. टाका लवकर. लसावी व मसावी आणि त्याची व्याख्या लिहून घ्या मित्रांनो. अगोदर लसावीची व्याख्या लिहा. ठीक आहे, चला जाऊ द्या. अगोदर मसावीची व्याख्या लिहा. बस, मसावीची व्याख्या लिहा मित्रांनो. मसावी म्हणजे काय मित्रांनो? मसावी म्हणजे लिहा, महत्तम विभाजक संख्या. काय नाव लिहायचं मसावीचं? महत्तम विभाजक संख्या. महत्तम विभाजक संख्या. आणि मसावीची आता व्याख्या लिहा मित्रांनो. अतिशय महत्वाची व्याख्या आहे आणि या व्याख्यावरतीच तुमचं पूर्ण प्रकरण डिपेंड असणार आहे मसावीचं. म्हणून IMP म्हणून लिहू शकता तुम्ही. इथं परत नाव सांगतो तुम्हाला, परत IMP लिहा मित्रांनो. IMP लिहिलं तर लिहा, मसावी म्हणजे, तुमच्या स्क्रीनवर सुद्धा लावण्यात आलेलं आहे, नीट समजून घ्या. काय? मसावी म्हणजे ज्या संख्येने भाग द्यायचा आहे. काय लिहिलं नीट बघा. मसावी म्हणजे ज्या संख्येने भाग द्यायचा आहे अशी मोठ्यात मोठी संख्या. ज्या संख्येने भाग द्यायचा आहे, सर्व संख्यांना भाग द्यायचा आहे अशी मोठ्यात मोठी संख्या म्हणजेच कोणती? म्हणजेच काय मित्रांनो? मसावी. लिहून घेतलं तुम्ही? ज्या संख्येने भाग द्यायचा आहे अशी मोठ्यात मोठी संख्या. लहानातला नाही चालणार, मोठ्यात मोठी म्हणजेच काय? मसावी. झालं मित्रांनो. मसावी म्हणजे काय? ज्या महत्तम विभाजक संख्या. महत्तम विभाजक संख्या झालं. आणि त्याची व्याख्या काय लिहिली आपण? ज्या संख्येने भाग द्यायचा आहे अशी मोठ्यात मोठी संख्या. आता लसावी म्हणजे काय लिहून घ्या. नंतर आपण उदाहरण घेणार आहोत. तुम्हाला सगळं एक्सप्लेनेशन करून देणार आहे, म्हणून टेन्शन घेऊ नका. अगोदर समजून घ्या नीट. प्रकरणाची पहिला दिवस आहे, प्रकरणाची सुरुवात आहे, म्हणून नीट समजून घ्यायचं. नंतर आपण स्पीड मध्ये बेसिक टू ऍडव्हान्स सर्व काही शिकणार आहोत, म्हणून निश्चिंत राहा. आता नाव काढा कसं मित्रांनो? तुम्हाला नाव टाका लसावी. लसावी आणि त्याची परत इथं लसावी म्हणजे इथं टाकून घ्या लघुत्तम. काय? लघुत्तम. लघुत्तम सामायिक विभाजक. लघुत्तम सामायिक विभाजक. आता त्याची व्याख्या लिहून घ्या. व्याख्या लसावीची सुद्धा खूप IMP आहे, म्हणून IMP नाव टाका. IMP नाव टाकलं लगेच लिहून घ्या. आता लसावी म्हणजे काय? तुमच्या स्क्रीनवर सुद्धा देण्यात आलेली आहे संख्या, म्हणून समजून घ्या. काय लिहिलंय मित्रांनो? लसावी म्हणजे काय? ज्या संख्येला भाग द्यायचा आहे. काय बोललो मी? ज्या संख्येला भाग द्यायचा आहे अशी लहानात लहान संख्या. लसावी म्हणजे काय सांगलो तुम्हाला? ज्या संख्येला भाग द्यायचा आहे अशी लहानात लहान संख्या, म्हणजे खूप लहान, सर्वात लहान. कळलं ना? नीट समजून घ्या बरं का. याच्यामध्ये खूप कन्फ्युज होतो माणूस. मसावी कशाला म्हणतात, लसावी कशाला म्हणतात? लसावी म्हणजे ज्या संख्येला भाग द्यायचा आहे अशी लहानात लहान संख्या म्हणजेच काय मित्रांनो? लसावी. आणि मसावी म्हणजे काय? ज्या संख्येने भाग द्यायचा आहे अशी मोठ्यात मोठी संख्या. उदाहरण तुम्हाला परत एकदा देतो, नीट समजून घ्या. एक उदाहरण दिलं मित्रांनो तुम्हाला. 4, 20 आणि 2. सॉरी 12 करून घ्या. बस मोठी संख्या होऊन जाईल थोडीशी. तर तुम्हाला उदाहरण कसं येईल मित्रांनो? प्रश्न कसा येऊ शकतो? हे बघा, असं येईल 4, 20 आणि 12.
या संख्येचा लसावी व मसावी काढा. काय प्रश्न येईल? या संख्येचा लसावी व मसावी काढा. खाली 4 ऑप्शन असतील आणि 4 ऑप्शन एकदम मिळते जुळते असतील, म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. कन्फ्यूज तुम्ही होणारच 100%, पण आता होणार नाही. तुमचा मजबूत पाया करणार आहे आपण. बेसिक तुम्हाला अगोदर पूर्ण प्रॉपर बेसिक शिकवणार, त्यानंतर ऍडव्हान्स लेवलचे गणित तुम्ही काही क्षणातच सोडवू शकता. कळालं मित्रांनो? आता बघा, याला अशी मांडणी करून घ्यायची पटकन. समजून घ्या, नीट समजून घ्या. आता बघा, पहिले काय काढायचं? नेहमी पहिले काढायचा मसावी. काय काढायचा? मसावी. लसावी व मसावी नाव असलं प्रकरणाचं तरी आधी मसावीच काढायचा, लसावी नाही काढायचा. लसावी निघतच नाही मग जोपर्यंत मसावी निघत नसतो. लक्षात घ्या. आता मला सांगा, 4, 20 आणि 12 अशा कोणत्या संख्या आहे? मोठ्यात मोठी कोणती संख्या आहे ज्याने 4 ला पण भाग जाईल, 20 ला पण भाग जाईल आणि 12 ला पण भाग जाईल? व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान प्रकारे उत्तर देत आहात तुम्ही. तर मित्रांनो लक्षात घ्या, ह्या सर्व संख्येना मोठीत मोठी संख्या म्हणजे 4 ने भाग जाईल. काय मित्रांनो? 4 ने भाग जाईल. आता तुम्ही म्हणणार सर 2 ने सुद्धा भाग जातो यांना, बरोबर नाही? आणि ऑप्शन मध्ये पोलीस भरतीच्या ऑप्शन मध्ये 2 हे सगळ्यात 1 नंबरला दिसणार तुम्हाला. कळालं तुम्हाला मी काय बोललो? 2 हा अंक सर्वात 1 नंबरला दिसणार आहे. तुम्ही घाईघाईमध्ये ही चूक करणार. काय चूक करणार? 2 मध्ये क्लिक करून देणार आणि पुढे जाणार आणि 1 मार्क तुमचा इथे चालला जाणार हातातून. लक्षात घ्या, इथं मोठ्यात मोठी संख्या विचारलेली असते. मोठ्यात मोठी, लहानात लहान नाही. 2 ने यांना भाग जातोय, मी काय म्हणत नाही जाणार नाही, पण मोठ्यात मोठे विचार म्हणजे 4 ने सुद्धा भाग जातोय. नीट बघा. 5 ने भाग जाईल का? नाही जाणार. 6 ने भाग जाईल का मित्रांनो? नाही जाणार. 7 ने, 8 ने, 9 ने, 10 ने कशाने भाग जाणार नाही. म्हणजे सर्वांनाच भाग जाणार नाही असं म्हणतो मी. नाही तर तुम्ही म्हणणार की सर भाग तर जातोय. बिलकुल नाही मित्रांनो, लक्षात घ्या. 4 ने या सर्वांना भाग जातोय. 4 पेक्षा मोठी संख्या कोणती नाहीये ज्यांनी सर्व संख्यांना भाग जाईल. नीट समजून घ्या, कन्फ्यूज होऊ नका. बघा आता, 4 1 काय झालं? 4. 4 पंचे, 4 पंचे किती मित्रांनो? 20 आणि 4 त्रिक 12. बरोबर मित्रांनो? 4 1 4, 4 पंचे 20, 4 त्रिक 12. कळाले पण तुम्हाला? समजून घ्या नीट. आता परत कोणती संख्या आहे का ज्याला 3 ने आणि 5 ने भाग जाईल? म्हणजेच अशी एखादी संख्या आहे का 2, 3, 4, 5 ज्याला 5 ने पण 5 ला पण भाग जाईल आणि 3 ला पण भाग जाईल? बिलकुल नाही जाणार, कारण 5 वेगळी आणि 3 वेगळी आणि दोघं एका पाड्यामध्ये येत नाही. येतात का एका पाड्यामध्ये? बिलकुल नाही. आणि याचा अर्थ काय असतो मित्रांनो? इथं जी संख्या येते त्याचा अर्थ असा असतो की या संख्येच्या पाड्यामध्ये ही सुद्धा संख्या पाहिजे, ही पाहिजे आणि ही सुद्धा पाहिजे. तुम्ही स्वतः ट्राय करा. 4च्या पाड्यामध्ये 4 येतो का? येतो 4. 20 संख्या येते का? 4 पंचे 20 येते ना? व्हेरी गुड मित्रांनो. त्याचप्रमाणे 12 पण येतो का मित्रांनो? 4च्या पाड्यामध्ये 12 येतं का? येतो मित्रांनो. व्हेरी गुड, खूप छान. या प्रकारे काय असतं मित्रांनो? ज्या पाड्यामध्ये असतात ही संख्या, ती संख्या इथे असते. म्हणजेच काय असतं? हा असतो मसावी. आता काय जाणार आहे का? इथं नाही जाणार ना, म्हणून काय लक्षात घ्यायचं? इथं जे आली हे काय झालं मित्रांनो? ही झाली मसावी. काय झालं मित्रांनो? हे मसावी. आता तुम्ही म्हणणार सर लसावी कुठे आहे? लसावी परत काढावं लागतं स्टेप बाय स्टेप. बघा आता सगळ्यात शेवटी हे संख्या उरलाय आणि हे पण घ्यावं लागेल त्याच्यामध्ये. म्हणजेच काय? बघा 3, 5, 1. बरोबर मित्रांनो. यांचा गुणाकार करून घ्या. किती येणार यांचा गुणाकार? 3 5 15 आणि 15 1 15 झाले 15. परत इथे किती संख्या आहे? 4 5 संख्या असतात, त्यांचा पण गुणाकार करून इथं मांडावं लागला असता. पण इथं फक्त 4च आहे का नाही मित्रांनो? काही संख्या आहे का इथं अजून? बिलकुल नाही, कोणत्याच संख्या. म्हणून परत इथे गुणाकार करायचा आणि ही एक संख्या मांडायची. बरोबर? कळालं ना तुम्हाला? 3 5 15 आणि हे झाले 15 आणि परत एक गुणाला तीच संख्या असते. म्हणजेच काय? आता 15 चौक किती मित्रांनो? 15 चौक येतो
60, 15 दुने 30 आणि 30 दुने 60, हे झाले 60. तर हे 60 काय येणार मित्रांनो, हे 60 येणार, 60 येणार लसावी. हे झाले 60 लसावी. तुम्हाला इथेच समजवतो वाटलंच तर. बघा 60 झाले, 60 झाले लसावी. आणि हे 4 झाले मसावी. याचा अर्थ काय असतो मित्रांनो, तुम्हाला सर्व काही कळवलं आता बघा बॉक्स मध्ये. या प्रकारे आपण भाग द्यायचा आहे. समजलं? अगदी सोप्या पद्धतीमध्ये एकदम बेसिक उदाहरण आहे, पण पोलीस भरतीला यावर कमीत कमी 5 ते 6 उदाहरण येतात. 6-7 मार्क, कधी कधी 10 मार्कांसाठी सुद्धा हे येतं. आणि हे बेसिक तुम्हाला शिकवलंय, पुढे जाऊन ऍडव्हान्स लेवलला सुद्धा घेऊन जाईल. आणि पॉईंट मधील गणित सुद्धा तुम्हाला देईल. पॉईंट मधले उदाहरणं सुद्धा लसावी व मसावी मध्ये येत असतात. तुमच्याकडे नोट्स आहे, नोट्स मध्ये हे सर्व काही दिलेलं आहे तुम्हाला. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व उदाहरण नोट्स मध्ये टाकलेले आहे. संपूर्ण टीमने मिळून बनवलेले आहे या नोट्स. कोणी एकट्या व्यक्तीने नाही, तर कित्येक दिवसांचा अभ्यास, कित्येक दिवसांची मेहनत आणि संपूर्ण टीमची मेहनत, संपूर्ण टीमचा संघर्ष मिळून या नोट्स तयार केले जातात. आणि या नोट्स प्रत्येक पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्याकडे आहे. आणि या नोट्सच तुमची यशाची गुरुकिल्ली ठरेल मित्रांनो. पुस्तक कोणतं वाचण्याची गरज नाही, पुस्तकीय भाषा तुम्हाला कळणार नाही. लक्षात घ्या, लसावी म्हणजे काय, लघुत्तम सामायिक विभाजक. म्हणजेच काय असतं ते, पुढे गेलं आपलं बघा हे लसावी. आता लघुत्तम सामायिक विभाजक म्हणजे काय, 60. आता तुम्ही म्हणणार सर याचा आम्हाला कसं समजणार 60? पुढे आपण उदाहरण घेणार आहोत म्हणून निश्चिंत राहा. अगोदर पहिला दिवस आहे, नीट समजून घ्या, नंतर चुकायला नको तुम्ही. आता तुम्ही म्हणणार सर हे 60 कसं? लक्षात ठेवा नीट मित्रांनो. याचा अर्थ असतो असा असतो की 4, 20 आणि 12 यांचा जर गुणाकार केला आणि 4च्या पाड्यामध्ये सुद्धा 60 येतात. बरोबर? तुम्ही हिसाब लावा. 15 चौक 60, 20च्या पाड्यामध्ये सुद्धा 60च येतात. म्हणजे काय, 20 त्रिक 60 आणि 12च्या पाड्यामध्ये सुद्धा 60 येतात. म्हणजेच काय, 12 पंचे 60. अशी कोणतीच संख्या नाही त्या संख्येमध्ये याला हे येणार नाही. आणि लहानात लहान संख्या आहे. लहानात लहान तुम्ही म्हणणार 80 घेतले असते तर काय फरक पडला असता सर? आणि 80 घेतले असते तर 12च्या पाड्यामध्ये 80 आले नसते. तुम्ही म्हणणार सर 120 घ्या मग. 120 ला 20 ने पण भाग जाईल, 4 ने पण भाग जाईल आणि हे 12 ने पण भाग जाईल. पण बिलकुल चालणार नाही मित्रांनो, कारण लसावी विचारलंय. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक, म्हणजे लहानात लहान संख्या, मोठ्यात मोठी नाही. लहानात लहान संख्या विचारली, या कारणास्तव तुमचं उत्तर काही मित्रांनो 60च आलं पाहिजे. त्यापेक्षा कोणतीच लहान संख्या नाही ज्या संख्येमध्ये हे सर्व काही उदाहरणं असतील, सर्वांना भाग गेलेला असेल. इथपर्यंत तुम्हाला कळलं. आता बघूयात आपण पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहे, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. म्हणजेच काय, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. अगोदर आपण कोणताही एक घेऊन घेऊ, कोणताही एक अगोदर शिकून घेऊ. त्यासाठी अगोदर आपण शिकणार आहोत मसावी. मसावीवरील उदाहरण अगोदर घेऊन घेऊ आपण. या संख्येचा मसावी काढा. कळाला मित्रांनो? नंतर तुम्हाला लसावीवरील उदाहरण घेऊ, या संख्येचा लसावी काढा. त्यानंतर दोघांचे मिश्रण उत्तर निघू. ठीक आहे, चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करू. तुमच्या स्क्रीनवरती बघा एक उदाहरण देण्यात आलेलं आहे. पोलीस भरतीला हे उदाहरण आलेलं आहे आणि येऊ पण शकतं, पण अगदी सोपं उदाहरण आहे मित्रांनो. बघा काय प्रश्न विचारलाय, 25, 75 आणि 50 या संख्येचा मसावी काढा. ज्यांना उत्तर सोडवता येत असेल त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. नंतर तुमचं उत्तर योग्य आहे का ते समजणार. आणि ज्यांना सोडवता येत नसेल त्यांनी माझ्याकडे लक्ष द्या, मी ते त्यांना सोडून दाखवतो मित्रांनो. ठीक आहे, निश्चिंत राहा, आपण सर्वजण सोबत पुढे जाणार आहोत. बघा मित्रांनो काय विचारलंय, 25, 75 आणि 50 यांचा मसावी काढा. मसावी म्हणजे काय, मोठ्यात मोठी संख्या म्हणजे महत्तम विभाजक संख्या. बघा हे मांडून घ्यायचं पटकन. 25, 75 आणि 50 मांडलं मित्रांनो. आता मला सांगा पटकन कोणती संख्या आहे, कोणती संख्या आहे ज्या संख्येला सर्वांनी भाग जातो.
कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये सर्व संख्या येतात? व्हेरी गुड मित्रांनो, 5च्या पाड्यामध्ये पूर्ण संख्या येतात. काय? 5 पंचे 25, त्यानंतर 15, काय 15 5 75, बरोबर. 15 5 75 म्हणजेच 5 15 75 म्हणजे 5 ला 15 वेळेस गुणल्यानंतर 75 उत्तर येईल. कळालं मित्रांनो? तर परत 5 1 5 आणि हे 0 जसाचे तसा. आता मला सांगा 5 झाला का याचं उत्तर? बिलकुल नाही मित्रांनो, कारण परत यांना भाग जाणार आहे 5 ने. कळतंय ना? या संख्यांना परत 5 ने भाग जाणार आहे. याचा अर्थ काय की परत याला भाग द्यावा लागेल. परत 5 ने भाग द्यायचा मित्रांनो. 5 5 1 5 5 3 15 5 2 10, बरोबर मित्रांनो. आता परत यांना भाग जाणार आहे का कशाने? म्हणजे कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये 1 पण येईल, 2 पण येईल आणि 3 पण येईल का? नाही येणार. कोणत्याच संख्येच्या पाड्यामध्ये 1 2 3 येणार नाही, 1 सोडून. आणि 1चा काय अर्थ नाही, कारण कोणत्याही संख्येला जर 1 ने गुणल्यानंतर तीच संख्या उत्तर येतं, म्हणून 1 ने काही गुणायची गरज नाही तुम्हाला. कळालं? आता बघा मित्रांनो, मसावी काढायचं सांगितलं होतं ना. आता या दोघांचा गुणाकार करावा लागेल. म्हणजेच काय 5 गुणिला 5. कळालं तुम्हाला? तर 5 गुणिला 5 म्हणजे काय मित्रांनो 25. म्हणजेच काय अर्थ होईल मित्रांनो, या संख्येचं योग्य उत्तर काय असणार आहे? या संख्येचं योग्य उत्तर असणार आहे की 25 हा मसावी येणार आहे. भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेले आहे. व्हेरी गुड मित्रांनो, हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून होती. पण काही विद्यार्थ्यांनी घाईघाईमध्ये उत्तर चुकवले सुद्धा. चुकवू नका मित्रांनो. चुकल्यास तुम्हाला ऑप्शन क्रमांक ए मध्येच ना वेगळा ऑप्शन टाकण्यात येतं आणि प्रश्नपत्रिकेमध्ये सेम टू सेम मिळते जुळते ऑप्शन असतात. अगदी मिळते जुळते, म्हणून घाई करायची नाही. तुम्हाला प्रत्येक लाईव्ह मध्ये प्रत्येक विद्यार्थी बघत आहे, पण काही हरकत नाही, प्रयत्न करत राहा. प्रयत्न करा. तुम्ही काही दिवसाला कोणी ओळखत नाही, प्रयत्न करत राहा. या संख्येचं योग्य उत्तर काय असणार आहे? 25 75 आणि 50. तर हे 25च्या पाड्यामध्ये सर्व काही येतं बघा. 25 1 25 25 त्रिक बघा, बरोबर. 25 1 25 25 त्रिक 75 25 2 50. आला का नाही मित्रांनो? अशाच प्रकारचे उदाहरण पुढील उदाहरण सुद्धा तुम्हाला सोडवायचे आहे. याच प्रकारातील उदाहरण एक तुमच्या स्क्रीनवर देण्यात आलेलं आहे. पटापट उत्तर द्यायचे मित्रांनो. मागील उदाहरणामध्ये थोडीशी चूक झाली होती तुमच्याकडून, आता या उदाहरणामध्ये चूक व्हायला नको. कळालं? बघूयात आता. ज्यांना उत्तर सोडवता येत आहे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. कळालं? आणि ज्यांना उत्तर सोडवता येत नसेल त्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. मी तुम्हाला ते उत्तर सोडून दाखवतो कशा प्रकारचं सोडवलं जातं. प्रश्न काय मित्रांनो? 36 48 आणि 42 यांचा मसावी काढा. यांचा मसावी काढायचा आहे 36 48 आणि 42चा. ठीक आहे, बघून घ्या कशा प्रकारे सोडवलं जात आहे. बघा 36 मोठी संख्या मोठी लिहितो, तुम्हाला दिसणार नाही तिथून. हे बघा 36 48 आणि 42. आता सर्वांना दिसेल ते. ठीक आहे, आता पटकन यांचा मसावी काढायचा तुम्हाला शिकवलंय. कसा मसावी काढता याचा, कोणत्या संख्येने भाग जाईल यांना चेक करायचं मित्रांनो. बघा सर्वांना 3 ने भाग जाणार आहे. 3 ने बघा 3च्या पाड्यामध्ये येतं काही सर्व लहानात लहान संख्या. बघ विशाली लघुत्तम. बघा आता यांच्यातली लहानात लहान संख्या थोडी बघायची. आता आपल्याला मसावी विषयाला म्हणजे मोठ्यात मोठी संख्या बघायची. पण अगोदर एवढ्या मोठ्या संख्येने जर तुम्हाला शोधता येत नसेल तर लहानात लहान संख्येने भाग देऊ शकतो अगोदर. बघा 3 1 3 3 2 6, बरोबर. परत 3 1 3 1 उरला 3 6 18, बरोबर मित्रांनो. व्हेरी गुड. परत 3 1 3 1 उरला 3 4 12. कळालं इथपर्यंत तुम्हाला? ही झाली आपली दुसरी स्टेप. परत बघायचं आता या संख्येला कशाने भाग जाऊ शकतो? 2 ने भाग जातोय का? म्हणजे 12 14 आपलं 14 आणि 16ला 2 ने भाग जाईल का? जाईल ना मित्रांनो. लगेच 2 ने भाग द्यायचा. मग हे बघा परत 2 ने 2 12 2 8 16 2 7 14.
बरोबर. आता परत भाग जातो का यांना कशाने? बघा मित्रांनो, जातोय का? भाग गेला असता, पण इथे 7 आलं ना, म्हणजेच काय, 2 समसंख्या आले, 1 विषम संख्या आली. 2 समसंख्या आल्या ना, तिसरी पण समसंख्या असते तर परत 2 ने भाग जाऊ शकला असता. 1 विषम संख्या आली, या कारणास्तव भाग जाणार नाही. आणि मसावी म्हणजे सर्व संख्यांना भाग गेलाच पाहिजे. कळालं तुम्हाला इथपर्यंत? लक्षात घ्या. आता आपण इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि हे पुढच्या संख्येला काही भाग जात नाही, म्हणून काय, या दोघांचा गुणाकार करायचा. गुणाकार करा. 3 गुणिला 2 बरोबर काय मित्रांनो? तुम्हाला माहित आहे 3 गुणिला 2 होता 6. 3 दुने 6 म्हणजेच काय मित्रांनो? याचा मसावी काय येईल? मसावी येईल 6. म्हणजेच 6 ने या सर्वांना भाग जाईल. कसा? बघा, 6 गुणिला 6 केले तर 36 उत्तर येईल. 6 6 36. त्याचबरोबर 6 गुणिला 8 केला, 8 पंचे 40, 8 सक 48, म्हणजे 8 ने जर 6 ला गुणले तर 48 उत्तर येईल. त्याचप्रमाणे 7 ने जर 6 ला गुणले तर 42 उत्तर येईल. म्हणजे 7 5 35 आणि 7 सकम 42. येतंय का? तुम्ही स्वतः ट्राय करा. आणि व्हेरी गुड, खूप छान प्रकारे उत्तर दिले विद्यार्थ्यांनी. व्हेरी गुड मित्रांनो. जे कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देत आहेत ते बघा, हेच तुमचे कॉम्पिटिशन आहे. हेच तुम्हाला हरवणार आहे एक दिवशी. दुसरं कोणी हरवायला येणार नाही. हेच तुमचे कॉम्पिटिशन आहे आणि हेच तुम्हाला हरवतील. म्हणून नीट समजून घ्यायचं काय शिकवलेलं आहे आणि काय शिकवत नाहीये. म्हणून पहिल्या उदाहरणामध्ये मी तुम्हाला सर्व बारकाईने सर्व काही शिकवलं होतं ना. आणि बघा काही विद्यार्थी आहेत किती चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहेत. आणि व्हेरी गुड, खूप छान मित्रांनो, खरंच खूप छान. अशाच प्रकारचा अभ्यास कंटिन्यू तुम्ही करत राहा आणि येणाऱ्या भरतीमध्ये महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती व्हा. आता बघूया पुन्हा एकदा नवीन प्रकरण तुमच्या स्क्रीनवर देण्यात आलेलं आहे. लवकर लवकर याचं उत्तर द्या. सोडवा पटापट. सोपं उदाहरण आहे मित्रांनो. काय लिहिलंय? 5 6 7 8. 5 6 7 8 या संख्येला कोणत्या यांचा मसावी काढा. यांचा मसावी काढायचा आहे. या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो? सर्व संख्यांना. म्हणजे काय मसावी काढायचा याचा. पटकन उत्तर द्या. मसावी काढा. लवकर उत्तर द्या मित्रांनो. ज्यांना येत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा, मी पटकन सोडून दाखवतो तुम्हाला. सोपं उदाहरण आहे मित्रांनो. काय लिहिलंय? 5 6 7 आणि 8. 5 6 7 8 ही काय झाली? ही झाली क्रमवार नैसर्गिक संख्या. तुम्हाला शिकवलं तर संख्या प्रकरणामध्ये. ज्यांना शिकवलं नसेल, त्यांना माहित नसेल क्रमवार नैसर्गिक संख्या किंवा समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, सर्व काही प्रकारच्या संख्या तुम्हाला शिकवल्या. संख्या प्रकरणामध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. रेकॉर्डेड लेक्चर तिथे आहेत. ठीक आहे. हे काय झालं? क्रमवार नैसर्गिक संख्या. लक्षात घ्या, क्रमवार नैसर्गिक संख्या यांना फक्त आणि फक्त 1 ने भाग जाईल. बघा, 5 ने 1 ला गुणल्यानंतर 5, 6 ने 1 ला गुणल्यानंतर 6, 7 ने 1 ला गुणल्यानंतर 7 आणि 8 ने 1 ला गुणल्यानंतर 8. याचा अर्थ काय असतो मित्रांनो? फक्त 1 नेच भाग जाईल, कोणत्याच संख्येने भाग जाणार नाही. याचा अर्थ असा असतो मित्रांनो, क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावी हा नेहमी काय असतो? 1 असतो. म्हणून काय लिहायचं? याचं उत्तर लिहा. पहिल्या अगोदर डेफिनेशन लिहून घ्यायची. इथं काय लिहायची? क्रमवार, हे बघा तुम्हाला लिहून देतो. क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावी हा नेहमी 1 किंवा ब्रॅकेट मध्ये असं पण लिहू शकतो ते 1 असतो. कळालं मित्रांनो तुम्हाला? क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावी हा नेहमी काय असतो? नेहमी हा 1 असतो. कळालं इथपर्यंत? नीट समजून घ्यायचं. पुढील प्रश्न काय दिलाय तुमच्या स्क्रीनवर बघा. काय लिहिलेलं आहे? कोणता प्रश्न आहे? लिहिलंय की 28 30 32 34. 28 30 32 34 यांचा मसावी काढा. पटकन मसावी काढायचा आहे. पटकन काढा मित्रांनो मसावी. ज्यांचं योग्य उत्तर येत आहे बघूया. मागील उदाहरणामध्ये भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले ते बघा तुम्ही. तशाच प्रकारच्या उदाहरणांचे उत्तर पटापट तुम्ही सुद्धा द्यायचे. त्या विद्यार्थ्यांसाठी खरंच खूप टाळ्या वाजवा मित्रांनो सर्वांनी. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान प्रकारे अभ्यास केला. अशाच प्रकारचा अभ्यास करत राहा. आणि नोट्स मध्ये हे सर्व काही तुम्हाला लिहून दिलेलं आहे आणि अगदी सोप्याने साध्या पद्धतीत लिहून दिलंय.
संपूर्ण टीमने मिळून या नोट्स बनवल्या, कोणी एकट्या दुसऱ्या व्यक्तीने नाही. बघा याचं उत्तर काय मित्रांनो, काय लिहिलंय 28, 30, 32 आणि 34. बरोबर. 28, 30, 32, 34 यांचा लसावी काढायचा आहे, सॉरी मसावी काढायचा आहे. लक्षात घ्या हे काय आहे, हे आहे क्रमवार समसंख्या. काय आहे, क्रमवार समसंख्या. मग याला कशाने भाग जाईल, यांना भाग जाईल फक्त 2 ने. कशाने, 2 ने. 2 म्हणजे काय, बेकबे बेचोक 8, बेकबे परत 5 म्हणजे 15 दुने 30, परत बेकबे उरला 1, बेसक 12, बेकबे बेसाते 14. बघा आता यानंतर कोणत्याच संख्येने भाग जाणार नाही मित्रांनो. याचा अर्थ काय असतो, क्रमवार नैसर्गिक संख्यांचा, सॉरी क्रमवार समसंख्यांचा, क्रमवार समसंख्यांचा मसावी हा नेहमी 2 असतो. म्हणून लिहून घ्या पटकन IMP म्हणून परत, क्रमवार समसंख्यांचा मसावी हा नेहमी 2 असतो. काय असतो, 2. क्रमवार समसंख्यांचा मसावी हा काय असतो, नेहमी मित्रांनो 2 असतो. व्हेरी गुड, खूप छान प्रकारे उत्तर दिलं तुम्ही. पुढील उदाहरण काय दिलं तुमच्या स्क्रीनवर बघा पटकन. लक्ष कुठे तुमचं, पटकन बघा. आणि काय विद्यार्थ्यांनी मागील उदाहरणांचे योग्य उत्तर दिले होते. खरंच खूप छान प्रकारे अभ्यास चालू आहे मित्रांनो तुमचा. खरंच खूप व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान, खरंच खूप छान. अशाच प्रकारचा अभ्यास कंटिन्यू करत राहा आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपले सर्वांचं स्वप्न पूर्ण करा. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. लाईव्ह चॅट मध्ये सर्वांना दिसत आहे की तुम्ही किती चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहात. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. काय प्रश्न दिलाय, 11, 13, 15, 17 आणि 19. 11, 13, 15, 17 आणि 19 या संख्यांचा तुम्हाला काय करायचं, या संख्यांचा मसावी करायचा. मसावी काय करायचंय, मसावी, मोठ्यात मोठी संख्या, महत्तम विभाजक संख्या. कळालं मित्रांनो. याचं योग्य उत्तर काय असणार आहे, नीट बघा. हे काय आहे, हे आहे क्रमवार विषम संख्या. काय आहे, क्रमवार विषम संख्या. आणि क्रमवार विषम संख्यांचा मसावी हा नेहमी 1 असतो. काय असतो, 1. म्हणून याचं योग्य उत्तर काय येणार मित्रांनो, 1. आणि ते IMP म्हणून परत लिहा. IMP म्हणून परत काय लिहायचं, क्रमवार विषम संख्यांचा मसावी हा नेहमी 1, तुम्ही ब्रॅकेट मध्ये पण लिहू शकता, 1 असतो. हे लॉंग फॉर्म मध्ये लिहायचं, मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये लिहून देतो. म्हणजे काय असं की शॉर्टकट मध्ये लिहिलं पाहिजे, लॉंग फॉर्म मध्ये लिहायचं, पूर्ण लिहायचं. क्रमवार विषम संख्यांचा मसावी हा नेहमी 1 असतो. कळालं तुम्हाला. याचा अर्थ काय असतो मित्रांनो, क्रमवार विषम संख्या जर कोणत्या आल्या त्याचा उत्तर जास्त वेळ नाही घालवता, लगेच 1 वरती क्लिक करून द्यायचं. कळालं. अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण हे शिकलेलो आहोत आणि अजून असं स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाणार आहोत. पुढील उदाहरण काय दिलं तुमच्या स्क्रीनवर बघा आणि त्याचं योग्य उत्तर द्या. काही क्षणात तुम्ही त्याचं योग्य उत्तर देऊ शकता. मागील उदाहरणामध्ये जशा प्रकारचे विद्यार्थ्यांनी बघा किती योग्य प्रकारे उत्तर दिले. ज्यांना येत नाही त्यांनी माझ्याकडे बघत राहा, ज्यांना येत आहे त्यांनी पटापट उत्तर द्या. व्हेरी गुड, खूप छान प्रकारे उत्तर दिले मित्रांनो तुम्ही, खूप छान. खरंच अशाच प्रकारचा अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा. खूप छान. तुमच्या यशाचे गुरुकिल्ली तुमच्याकडे आहे, म्हणजेच काय तुमच्याकडे नोट्स आहे म्हणून तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे उत्तर देत आहात. खरंच खूप छान प्रकारे उत्तर दिलं. व्हेरी गुड. काय प्रश्न मित्रांनो, 23, 29, 31, 34. 23, 29, 31, 31, 37. यांचं काय काढायचंय, यांचं मसावी काढायचंय. मसावी कळलं तुम्हाला.
23, 29, 31, 37. आता काही विद्यार्थ्यांना कळालं असेल किंवा काही विद्यार्थ्यांना कळालं नसेल, ज्यांची रिव्हिजन चांगल्या प्रकारे झाली आहे, ज्यांच्याकडे नोट्स आहेत, त्यांनी काही क्षणात उत्तर देऊ शकता. काय समजणार त्यांना की हे काय आहे? हे आहे मूळ संख्या. मूळ संख्या समजला? परत वेगळ्याच रिव्हिजन केलं, आपलं रिपीट केलं मी. मूळ संख्या, मूळ संख्या म्हणजे काय? फक्त तीच संख्या आणि 1 ने भाग जाणार, कोणत्याच संख्येने दुसऱ्याने भाग जाणार नाही. आणि मूळ संख्या, संयुक्त संख्या, विषम संख्या, समसंख्या, नैसर्गिक संख्या, हे सर्व काही तुम्हाला शिकवलेलं आहे. आणि हे सर्व काही कशामध्ये आहे मित्रांनो? हे सर्व काही आपल्या नोट्स मध्ये दिलेलं आहे तुम्हाला, स्टेप बाय स्टेप, एकदम बारीकहून बारीक माहिती. संपूर्ण टीमने मिळून बनवलंय, कोणी एकट्या व्यक्तीने बनवलं नाही. लक्षात घ्या, संपूर्ण टीम मध्ये. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? मूळ संख्या आहे. आणि लक्षात घ्या, याचं उत्तर काय येणार आहे? याचं उत्तर फक्त 1 येणार आहे. काय येईल? 1. म्हणून इथं IMP वरून परत एक लिहा नोट. काय लिहायचं? कोणत्याही मूळ संख्यांचा मसावी हा नेहमी 1 असतो. कोणत्याही मूळ संख्यांचा मसावी हा काय असतो? नेहमी फक्त आणि फक्त 1च असतो, दुसरं काहीच नसतं. याचं उत्तर फक्त 1च येणार. काय येणार याचं उत्तर? सर्वांचं उत्तर काय नाही मित्रांनो? फक्त आणि फक्त 1. म्हणजे काय? कोणत्याही मूळ संख्या असो, कितीही संख्या असो, पण त्या जर मूळ संख्या असेल त्यांचं सर्वांचं उत्तर काय नाही, फक्त 1. आणि हे सर्व काही तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवलंय. सर्व पण तुमच्यासाठी अगोदर काय पाहिजे? तुम्हाला सर्व काही मूळ संख्या पाठ पाहिजे. आणि सर्व मूळ संख्या आपल्या नोट्स मध्ये दिलेल्या आहे. त्याचबरोबर तुमचं जे मागे तुम्हाला संख्या प्रकरण शिकवलंय त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मूळ संख्या दिलाय. आणि मूळ संख्या तुमच्या तोंडी पाठच पाहिजे. कळालं मित्रांनो? हे घेतलं आपण. काही थोडेसे तुम्हाला शिकवण्याकरिता मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या, क्रमवार, नैसर्गिक संख्या आणि मूळ संख्यावरील उदाहरणे कसे याच्यामध्ये लसावी व मसावीमध्ये. आता आपण आज काय शिकलो? आपण मसावी शिकलो. आणि मसावीवरच उद्या अतिशय महत्वाचे IMP उदाहरण घेणार आहोत. म्हणजेच काय? पुढील लेक्चर जे असणार आहे आपलं त्यामध्ये IMP उदाहरण घेऊ. अतिशय IMP. कळलं तुम्हाला इथपर्यंत? म्हणून लक्षात घ्या, IMP उदाहरणासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. अभ्यास तुम्हाला केलाच पाहिजे. कळतंय? आता जाणून घ्या मित्रांनो नोट्स बद्दल माहिती. नोट्स म्हणजे तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. आणि या नोट्स तुमच्याकडे असल्याच पाहिजे. संपूर्ण टीमने मिळून या नोट्स बनवलेल्या आहे. आणि सर्व काही नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे. गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, सर्व नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे. या नोट्स मध्ये सध्या बेस्ट ऑफर चालू आहे. आणि या नोट्स तुमच्या सर्वांकडे ऑर्डर करू शकता तुम्ही. तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा आणि तुमच्याकडे नोट्स लगेच पाठवल्या जातील. अतिशय बेस्ट नोट्स आहे, बेस्ट. कित्येक विद्यार्थ्यांचा भरोसा आहे आणि हजारो विद्यार्थी दररोज ऑर्डर करत आहेत. तुम्ही मागे राहू नका. या नोट्स संपूर्ण टीमने मिळून बनवल्या आहे. कोणी एकट्याची मेहनत नाही, संपूर्ण टीमची मेहनत आहे. आणि कोणतेच पुस्तक तुम्हाला वाचण्याची गरज नाही. कोणतेच पुस्तक वाचू नका. फक्त नोट्स मधून रिव्हिजन करा. काय बोलतो मी? फक्त नोट्स मधून स्टेप बाय स्टेप रिव्हिजन करा. सर्व काही स्टेप बाय स्टेप मांडण्यात आलेले आहे तिथे. सर्व स्टेप बाय स्टेप, हे स्टेप, ते बाय स्टेप, ही स्टेप मधून हे उदाहरण कसं सोडवलं जातं, इथून हे उदाहरण कसं सोडवलं जातं, याचं योग्य उत्तर कशा प्रकारे निघतं, सर्व काही स्टेप बाय स्टेप तुम्हाला आकृती वगैरे काढून दाखवलेली सर्व काही. म्हणून टेन्शन घेऊ नका मित्रांनो. अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला शिकवण्यात आलेलं आहे. या नोट्स म्हणजे तुमच्या यशाचे गुरुकिल्ली ठरणार आहे. लक्षात घ्या. मोठे मोठे पुस्तक वाचण्याची गरज नाही. तुम्ही काय करता? मोठे पुस्तक वाचता आणि त्याच्यातून IMP उदाहरण काढून वहीमध्ये लिहिता. अरे हे सर्व काही टीमने मिळून अभ्यास करून बनवले. कित्येक दिवसाचे संघर्ष, कित्येक दिवसांची मेहनत या नोट्स मध्ये आहे मित्रांनो. लक्षात घ्या. या नोट्स बनवण्यासाठी कित्येक दिवसांचा अभ्यास, कित्येक दिवसांची मेहनत आणि कित्येक दिवसांचे संघर्ष संपूर्ण डिजिटल पोलीस भरती टीमला करावा लागला. आणि या नोट्स सर्व काही तुमच्यासाठी अवेलेबल करण्यात आलेले आहे. लवकरात लवकर तुम्ही स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करून या नोट्स तुमच्यापर्यंत मागवू शकता. काही क्षणात तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील मित्रांनो. लक्षात घ्या. व्हॉट्सअपद्वारे
जाणून घ्या. जे नवीन विद्यार्थी असतील त्यांना आपल्याला जॉईन करायचं तर कशा प्रकारे जॉईन करू शकता. अगदी मोफत आहे सर्व काही इथे. तुम्हाला स्पेशल व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काय मिळेल, दररोजचे लाईव्ह लेक्चर, दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका, 100 मार्कांचा अतिशय महत्वाचा पेपर, अतिशय महत्वाचा, जो तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरेल आणि तुमचे भरपूर मार्क कव्हर करून देण्यास तुम्हाला मदत करेल. कळालं? लक्षात घ्या. तुम्हाला जर आपल्या स्पेशल पोलीस भरती ग्रुपला जॉईन करायचं आहे तर अगदी छोटीशी प्रोसेस आहे, अगदी छोटीशी. ती म्हणजे काय, हे बघा, हे काय आहे, हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल. याला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचंय, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करायचा आहे. तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची स्पेशल लिंक शेअर करण्यात येईल, जिथे तुम्हाला हे सर्व काही अगदी मोफत मिळेल. सर्व काही मिळेल म्हणजेच काय, दररोजचे लाईव्ह लेक्चर, दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी. म्हणून निश्चित अभ्यास करा आणि सांगतोय त्याप्रमाणे अभ्यास करा आणि या वर्षी आपल्या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती व्हा. भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, कारण तेथे तुम्हाला डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे. कळालं? चला तर मग वेळ न घालवता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती भेटू. तोपर्यंत मित्रांनो, नमस्कार.